कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या, छत्री काका बोला की. बोला. अरे काय बोला आणि कसं बोला मला हेच काही कळेना. अरे काल डॅडींना किती बोलत होतास तू. त्यांनी मनाला लय लावून घेतलंय बघ. रात्रभर त्यांना झोप नाही लागली. त्यांना तुझ्याशी लय बोलायचं होतं, पण तू मात्र त्यांच्यावर आरोपावर आरोप करत होतास. त्यांना काही सुचतच नव्हतं. लय खचून गेल्यात बघती. बर ते जाऊ दे. आज मकर संक्रांत आहे. गावातल्या सगळ्या लोकांसाठी तिळगुळाचा कार्यक्रम ठेवलाय. मला म्हणलं छत्री ताबडतोब सूर्याच्या घरी जा आणि सगळ्यांना निमंत्रण देऊन ये. आता जर तुम्ही नाही आला तर पुन्हा त्यांना त्रास होईल. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रमाला या. येतो मी. तू जा. माझी इच्छा नाही तिकडे जायची. जावं तर लागेल सूर्य. कितीही नाही म्हटलं ना तरी आपलं नातं त्यांच्याशी जोडलं गेलंय आणि इतका पुढाकार घेऊन त्यांनी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण दिलंय. जाऊयात आपण. ठीक आहे, मला पण जाणून घ्यायचं डॅडी माझ्याशी असं का वागलं. जाऊया आपण. मला माहित आहे डॅडी, तुम्ही सूर्याला कशासाठी बोलवताय. त्याच्याशी गोड बोलून परत त्याच्या साधेपणाचा फायदाच घ्यायला ना. पण मी आता ते होऊ देणार नाही. मी सूर्याला नक्की घेऊन येईन, पण तुमचं तोंड गोड करायला नाही, तर तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडा करायला. तुमच्या गुन्ह्यांचे पुरावे आहेत आता माझ्याकडे. मी ते दाखवून तुमचं पितळ उघडं करणार आहे. आज तुमच्यावर संक्रांत येणार आहे आणि ती मी आणणार आहे. पोरींनो, चला आवरा पटापटा, आपल्याला डॅडींकडे जायचं. डॅडींकडं? पण दादा, तू तर डॅडींवर नाराज होतास ना. हा, त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय माझी नाराजी नाही दूर होणार. हा, पण म्हणून आपण त्यांच्याशी नातं नाही ना तोडू शकत. किती बी झालं तरी डॅडी माझ्यासाठी देव आहे. भक्त किती बी नाराज असलं तरी देवाशी नातं तोडतो का. अरे पण दादा, हे बघ, आपली हक्क आहे त्या घरात आणि आमच्या वादामुळं तिला त्रास झाला मला नाही चालणार. आणि अगं, संक्रांत असती कशासाठी. आपल्या नात्यातला कडूपणा दूर करून त्या नात्यात गोड आणण्यासाठी असते ना. ती नुसती तिळगुळ वाटून साजरी करायची नसती, तर नात्यातला दुरावा कमी करून साजरी करायची असते. चल आवरा पटापट जायचं आपल्याला. दादा, तुम्ही व्हा पुढं. मी नानांकडे लाडू देऊन येते. त्यांच्या घरी आज लाडू बनवणारं कोण नाही ना. बर. हो तू जा, पण त्याआधी आपण आपल्या घरातली संक्रांत साजरी करणार आहोत आणि मगच बाहेर जाणार आहोत. चालेल. सूर्या, आजची संक्रांत ही फक्त तुझ्या आणि माझ्यासाठी गोड असेल. डॅडींवर मात्र संक्रांत कोसळणार आहे. आज तुझी देवभक्ती संपेल. तुझ्या देवाऱ्यातून आज तू डॅडींची मूर्ती कायमची काढून टाकशील. काय छत्री, हा, झाली का सगळी तयारी. हे काय सगळं जिथल्या तिथं. कसं आहे, आम्ही कसे ग्रेट आहोत हे लोकांना कळलं पाहिजे बा. त्यासाठी तर ही धावपळ चालू आहे. तुम्ही काही काळजीच करू नका. आज संक्रांती निमित्त गावातल्या बायका घरी हळदी कुंकवासाठी येणार. प्रत्येकीला साडी भेटली पाहिजे. अहो डॅडी, बघा की केवढ्या साड्या खरेदी केल्या. सगळ्यांना मिळणार आणि आतमध्ये तिळाचं लाडू बनवायचं बी काम चालू आहे. बऱ्याच वेळात कम्प्लीट होईल त्याला. चिरंजीव कुठं होता सकाळपासून, दिसला नाही. इथंच होतो की डॅडी. आम्ही बी इथंच होतो की. इथंच म्हणजे गावात गेलो होतो. एक पार्टी आली होती भेटायला. जमिनीचा व्यवहार होता. ए छत्री, अरे सांगितलं होतं ना तुला. शत्रुभाईने मला सांगितलं होतं, पण या कामाच्या गडबडीत तुम्हाला सांगायचं विसरलं. चालायचंच. मग काय झालं.
कशाचं? जमिनीच्या व्यवहाराचं. हा ते डॅडी जमीन चांगली होती हा, पण व्यवहार काय बसला नाही म्हणून दिला जाग्या विषय सोडून. गरिबी गिशे तिकडे जरा लक्ष द्या. लग्न झालंय तुमचं आता. हं? होय डॅडी. जावा. सुनबाई तिकडे तिळाचे लाडू वळत आहेत, त्यांना सांगा तर लवकर आवरा म्हणा. या. अरे किती घाबरतीस? हे अशी घाबरत राहिली ना एखाद दिवशी ना अटॅकने जीव जायचा तुझा. म्हणजे घाबरलं पाहिजे, पण मला नाही घाबरलीस तर झालं नाही का अजून? डॅडींनी सांगितले लवकर उरकून खाली यायचं. लाडू कुठे? लाडू नाही झाले का अजून? नाही अजून, ते 2 मिनिटात गॅसवरून उतरवते आणि वळायला घेते. काय अजून काय करत होतीस तू? मला लाडू पाहिजे आता. एक काम कर, ते गरम सारण सार मला. अहो काय बोलताय? काय काय बोलतो? मराठी कळत नाही. ते गरम सारण सार मला. पण ते भाजल तुम्हाला. अय्यो. बाबो ऐक की, जितकं सांगितलंय ना तितकं कर. चल चाल. ए काय आलं थोबाडाला तुझ्या? असं तोंड का केलं तू? तुम्ही दारू पिऊन आलाय ना? हा मग पिले दारू. शिसारी बसली का तुला माझी? नवऱ्याची शिसारी बसली? सांग ना. शिसारी आली का? तू ना मागच्या वेळेस तुला गरम शिरा चारला होता तोंडात. आज नाच तुझं थोबाडत या गरम सारणात घालतो का नाही बघ. अगं तेजू, अगं काय केलंस हे? तुला सांगितलं होतं का नाही लय उशीर गॅसवर सारण ठेवू नकस म्हणून? अगं तिला कशाला वरडायला लागलीस? मीच सांगितलं होतं तिला सारण जास्त वेळ गरम करायला. मागच्या वेळेला तू सारण केलं होतंस, सगळे लाडू कडक होऊन बसले होते. गावभरातनं लोक येणार आहेत संक्रांतीला. मला मालकांची त्याच्यावरनं बोलणी खायची नाही सांगून ठेवते. अक्का तुम्हाला काय माझ्या चुकाच दिसतात त्या का? मग मागच्या वर्षी चूक कोणाची होती सांग बरं? बया म्हणजे आता काय मागलंच काढणार आहे का तुम्ही समजा? हे बघ, मला काय तुझ्याशी वाद घालत बसायला वेळ नाहीये इथं. आणि काय ग, मी मोठी आहे ना, मग अधिकारानं 2 शब्द बोलले तर ऐकून घेऊन गप्प बसेल की नाही? हा मग मी बी बारकी आहे का नाही म्हणून मी तुमचं अजिबात आता काय ऐकून घेणार नाही. तू थांब, मी जाऊन का नाही मालकासनीच सांगते. हा सांगा सांगा, एकदाच काय ती सोक्षमोक्ष लागूनच जाऊ दे. लागूनच जाऊ दे. थांब. मालक ही बघा की. मालक ह्या बघा की. माझ्याकडे यायचं, माझ्याकडे अजिबात यायचं नाही. काय ते तुम्ही दोघे आपापसात तुमचं तुम्ही मिटवा. ताप झाला या बायकांचा. कुठून अवदस आठवली या 2-2 बायका केल्या. जालिंदरराव बघा आता तुमच्या कर्माची 2-2 फळं. तुम्ही काय बघताय? तुमची एकच आहे अजून. चला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.